थंडीचे दिवस आहेत आणि याच थंडीचा आस्वाद घेत घेत समोर जे गड दिसत आहेत त्या गडाकडे आता आपल्याला वाटचाल करत जायचं आहे. निमगिरीगड आणि हनुमंतगड. जवळजवळ 10 ते 15 मिनिटे चालून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे मंदिर लागते. या ठिकाणी थोडंसं बसलो आणि नंतर पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. सुंदर ध्यान उभे विटेवरी करत देवरी देवनिया करत देवरी देवनिया सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे नमस्कार. आपण निमगिरी पायथ्याशी होतो जवळजवळ अर्ध्या तासापूर्वी. आता जो सर्वात अवघड पॅच म्हणतात जिथे या आता ग्रीस चालू झाल्यात लोखंडी, तिथून आता आपल्याला पुढे निमगिरीच्या माथ्याकडे जायचं आहे. बघूया, वाट तशी थोडी अवघड आहे, पाय ठेवायला जागा नाही, परंतु या ग्रीसचा आधार घेत आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. तिथे आल्यावर बरोबर या पायऱ्या तुटलेल्या आहेत. मी माझे सहकारी बाबर सर यांना सांगेल की थोडं पुढे यायचं आहे. इथे बघून पाय टाकायचे. इथे आल्यावर 2-3 पायऱ्या लागल्यानंतर इथे बरोबर इथून इथे कुठेच आधार नाही, कुठे आधार नाही, त्यामुळे हां
इथे मात्र या पायऱ्या व्यवस्थित आहेत, त्यामुळे आपण आरामात या पायऱ्यांवरती हळूहळू पावलं टाकत पुढे पुढे आपण जाणार आहोत निमगिरी पर्वताच्या माथ्याकडे. इथे आता ग्रिल संपल्यात, लोखंडी ग्रिल इथे संपल्या बघा, आणि आमचे मावळे येत आहेत त्या ग्रिलचा आधार घेत. थोडं पुढे आल्यावर अजूनही आपल्याला पायऱ्या लागतात आणि त्याच पायऱ्यांनी आपण आता पुढे पुढे चाललेलो आहोत. बघूया पुढे काय आपल्याला दिसतं. आणि इथं आल्यावर मला वाटतं बघूया गुफा आहेत वाटतं इथे, आणि इथून वरून परत पायऱ्या आहेत. या बघा, आता मी वरती जातो, तिथून बघतो, बघूया पुढे गेल्यावर काय दिसतं. इथं हा रस्ता आहे आणि इथून थोडं मी आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, बघूया काय आहे ते. आणि आमचे मावळे खाली आहेत, दिसतात का बघूया. आणि ह्या बघा या पायऱ्या, आणि तिथून मी आता वरतीचा हा फोटो घेतो इथे, या पायऱ्या. आणि इथूनच असं आपल्याला वरती असं पुढे जाता येते माथ्यावरती. आता इकडे हे झाडांचे व्हिडिओ घे फक्त. या झाडावर, आपल्या ह्या गडावर वेगवेगळी झाडं आहेत. हे झाड आपण ओळखू शकता, आणि अशाच झाडांमुळे कदाचित या गडाचं नाव निमगिरी असावं असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आपण आता निमगिरी गडाच्या माथ्यावरती आहोत, आणि जी मळलेली वाट आहे त्या वाटेने पुढे पुढे जात आहोत. बघूया आता पुढे आपल्याला काय बघायला भेटतं. टाक्यामध्ये बघितलं तर थोडंसं गढूळ पाणी. Thank you.